all, welcome and welcome back to our channel माऊली सेल्फ इम्प्रूव्हमेंट. आय होप तुम्ही सर्व आनंदी आहात, सेफ आहात आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण आज आपण बघणार आहोत पार्ट्स ऑफ स्पीच. इंग्रजी शिकताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच. आता तुम्हाला प्रश्न पडेल, हे पार्ट्स ऑफ स्पीच शिकण्यामागचे महत्त्व किंवा कारण काय? तर बघा, एखाद्या घराला मजबूत पायाभूत रचना म्हणजे फाउंडेशन हवी, तशीच इंग्रजी शिकण्यासाठी पार्ट्स ऑफ स्पीच ही पायाभूत रचना आहे. हे शिकल्याशिवाय इंग्रजी वाक्य कसे तयार होते, शब्द कोणते काम करतो हे नीट समजत नाही. त्यामुळे पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे इंग्रजी भाषेचा मॅप आहे. चला व्यवस्थित आणि सोप्या पद्धतीने समजून घेऊया. सर्वात अगोदर बघूया पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे नेमके काय. इन इंग्लिश, every word in a sentence has a role or job. According to that role, words are divided into different categories, are called parts of speech. म्हणजे वाक्यातील प्रत्येक शब्दाची एक भूमिका किंवा काम असते. त्या भूमिकेनुसार शब्द वेगवेगळ्या कॅटेगरीज किंवा टाईप्समध्ये विभागले जातात. पार्ट्स ऑफ स्पीचचे एकूण 8 प्रकार आहेत. वर्ब, नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन अँड लास्ट इंटरजेक्शन. वर्ब म्हणजे क्रियापद किंवा ॲक्शन वर्ड. अ वर्ब इज अ वर्ड दॅट शोज ॲन ॲक्शन ऑर स्टेट ऑफ बिंग. म्हणजे वर्ब हा असा शब्द आहे जो क्रिया दाखवतो किंवा अस्तित्व दाखवतो, सच ॲज कम, गो, इज, ॲन, वर, स्लीप एक्सेट्रा. फॉर एक्झाम्पल, ही इट्स ॲन ॲपल. या वाक्यात क्रिया कोणती झाली आहे? खाण्याची, इट्स. तो सफरचंद खातो. दे रन फास्ट. ते वेगाने धावतात. शी इज हॅपी. ती आनंदी आहे. लक्षात ठेवा, वाक्यात कोणतीही ॲक्शन दिसली जसे की रन, स्लीप, वॉक एक्सेट्रा, तर तो वर्ड वर्ब म्हणून ओळखला जातो. वर्ब शिवाय कोणतेही वाक्य पूर्ण होत नाही. शी वर्क्स इन अ कंपनी. या वाक्यात वर्ब कोणता आहे हे कमेंट बॉक्समध्ये लगेच सांगा. नाउन म्हणजे नाम किंवा नेमिंग वर्ड. अ नाउन इज द नेम गिवन टू अ पर्सन, ॲनिमल्स, प्लेस, थिंग, फिलिंग और आयडिया. म्हणजे एखाद्या व्यक्तीचे, वस्तूचे, ठिकाणाचे किंवा भावनांचे नाव सांगणाऱ्या शब्दाला नाउन असे म्हणतात, सच ॲज अदिती, गर्ल, टीचर, कॅट, दिल्ली, लव्ह, होप एक्सेट्रा. फॉर एक्झाम्पल, अदिती लिव्ज इन मुंबई. या वाक्यात व्यक्तीचे आणि ठिकाणाचे नाव आहे. अदिती अँड मुंबई हे नाउन आहेत. नाशिक इज अ सिटी. नाशिक एक शहर आहे. इथे नाशिक आणि सिटी नाउन आहेत. यू आर माय लास्ट होप. तू माझी शेवटची आशा आहेस. होप फिलिंग्समध्ये येतात, ते पण एक नाउन आहेत. राम इज प्लेइंग. या वाक्यात नाउन कोणते आहे हे कमेंट बॉक्समध्ये लगेच सांगा. नेक्स्ट पार्ट ऑफ स्पीच इज प्रोनाउन. प्रोनाउन म्हणजे सर्वनाम. अ नाउन इज अ वर्ड यूज्ड इन प्लेस ऑफ नाउन ऑर नाउन फ्रेज टू अवॉइड रिपिटेशन. म्हणजे रिपिटेशन टाळण्यासाठी नामाऐवजी वापरला जाणारा शब्द, सच ॲज आय, वी, यू, दे, ही, हिम, अस, मी, that, these, etc. For example, Ram is a boy. Ram plays cricket. Ram goes to school. Ram likes mangoes. राम एक मुलगा आहे. राम क्रिकेट खेळतो. राम शाळेत जातो. रामला आंबे आवडतात. इथे राम हा शब्द वारंवार आला आहे. वाक्य बोरिंग आणि जड वाटते. प्रोनाउनचा यूज करून वाक्य पुन्हा बघूया. राम इज अ बॉय. ही प्लेज क्रिकेट. ही गोज टू स्कूल. ही लाईक्स मँगोज. इथे ही हा प्रोनाउन वापरल्यामुळे वाक्य लहान, स्पष्ट आणि सोपे झाले. लक्षात ठेवा, प्रोनाउन नामाचा सहाय्यक म्हणजे सबस्टिट्यूट आहे. नेक्स्ट इज ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण किंवा डिस्क्रायबिंग वर्ड्स. अँड ॲडजेक्टिव्ह इज अ वर्ड दॅट ॲड्स सम मोर इन्फॉर्मेशन टू अ नाउन ऑर प्रोनाउन. म्हणजे नाम किंवा सर्वनामाविषयी अधिक माहिती देणारा शब्द, सच ॲज फॅट, थिन, टॉल, ब्युटिफुल, ब्रेव एक्सेट्रा. फॉर एक्झाम्पल, ही इज ॲन इंटेलिजंट बॉय. तो मुलगा हुशार आहे.
इथे इंटेलिजंट ॲडजेक्टिव्हचे काम करत आहे. म्हणजे तो मुलगा आहे, पण फक्त मुलगा का? नाही, तर तो हुशार मुलगा आहे. दिस इज रेड फ्लावर. हे लाल फूल आहे. दिस बुक इज इंटरेस्टिंग. इंटरेस्टिंग ॲडजेक्टिव्ह आहे. नेक्स्ट पार्ट ऑफ स्पीच इज ॲडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण. डेफिनेशन बघूया. An adverb is a word that adds some more information to a verb, an adjective or another adverb. म्हणजे क्रियापद, विशेषण किंवा क्रियाविशेषणाबद्दल अधिक माहिती देणारा शब्द ॲडवर्ब असतो. सच ॲज व्हेरी, ऑलवेज, क्विकली, स्लोली, फास्ट एक्सेट्रा. फॉर एक्झाम्पल, ही कॅन रन फास्ट. तो वेगाने धावू शकतो. ही कॅन रन, तो धावू शकतो. पण इथे अधिक माहिती दिली आहे की तो वेगाने धावू शकतो. फास्ट ॲडवर्ब आहे. शी इज व्हेरी टॉल. ती खूप उंच आहे. शी इज टॉल, ती उंच आहे. पण इथे टॉल विषयी अधिक माहिती दिली आहे. टॉल एक ॲडजेक्टिव्ह आहे आणि व्हेरी हे ॲडवर्ब आहे. शी इट्स रिअली क्विकली. ती खरंच खूप पटकन खाते. इथे ॲडवर्ब 2 आहेत, रिअली अँड क्विकली. क्विकली ऑलरेडी एक ॲडवर्ब आहे. क्विकलीला अजून डिस्क्राईब केले आहे रिअली या वर्डने. आपण अगोदरच बघितले. अन ॲडवर्ब इज अ वर्ड दॅट ॲड्स सम मोर इन्फॉर्मेशन टू अ वर्ब, अन ॲडजेक्टिव्ह ऑर अनदर ॲडवर्ब. नेक्स्ट पार्ट ऑफ स्पीच इज प्रिपोजिशन म्हणजे उपपद. डेफिनेशन. अ प्रिपोजिशन इज अ वर्ड दॅट शोज द रिलेशनशिप ऑफ अ नाउन ऑर प्रोनाउन टू अनदर वर्ड. म्हणजे नाम किंवा सर्वनामाचा इतर शब्दांशी संबंध दाखवणारा शब्द. सच ॲज ऑन, ॲट, विथ, बिफोर, आफ्टर, बिटवीन एक्सेट्रा. मी एकदम सिम्पल ट्रिक सांगते. प्रिपोजिशन. प्री म्हणजे अगोदर, पोझिशन म्हणजे प्लेस. म्हणजे प्रिपोजिशन असा शब्द आहे जो नाउन किंवा प्रोनाउनच्या अगोदर येतो आणि त्याची पोझिशन इतर शब्दांशी दाखवतो. फॉर एक्झाम्पल, द बुक इज ऑन द टेबल. ऑन हा प्रिपोजिशन आहे, तो टेबल या नाउनच्या अगोदर आला आहे. शी इज सिटिंग विथ मी. विथ हा प्रिपोजिशन आहे, तो मी या प्रोनाउनच्या अगोदर आला आहे. लक्षात ठेवा, प्रिपोजिशन नाउन किंवा प्रोनाउनचे ॲड्रेस दाखवतो, कुठे, केव्हा आणि कोणासोबत. नेक्स्ट इज कंजंक्शन. कंजंक्शन म्हणजे जॉईनिंग वर्ड्स. डेफिनेशन. A conjunction is a word that joins two words, phrases, clauses or sentences. म्हणजे 2 शब्द, वाक्य किंवा वाक्याचे भाग जोडणारा शब्द. सच ॲज बट, सो, बिकॉज, अँड एक्सेट्रा. फॉर एक्झाम्पल, रोहन अँड मीरा आर माय फ्रेंड्स. अँड हे कंजंक्शन आहे. आय लाईक रोहन बट आय डोंट लाईक मीरा. इथे बट कंजंक्शन आहे. कंजंक्शन मेक लॉंग सेंटेन्सेस सिम्पल. म्हणजे कंजंक्शन मोठी वाक्य सोपे करतात. नेक्स्ट अँड लास्ट पार्ट्स ऑफ स्पीच इज इंटरजेक्शन. इंटरजेक्शन म्हणजे उद्गारवाचक शब्द किंवा एक्सप्रेसिव्ह वर्ड. डेफिनेशन. अन इंटरजेक्शन इज अ वर्ड ऑर अ फ्रेज दॅट एक्सप्रेसेस अ स्ट्रॉंग फीलिंग ऑर इमोशन. सोप्या भाषेत अचानक आलेली भावना व्यक्त करणारा शब्द. सच ॲज वाव, ग्रेट, ओ, आउच एक्सेट्रा. फॉर एक्झाम्पल, वाव, व्हॉट अ ब्युटिफुल प्लेस. वा, किती सुंदर जागा आहे. वाव इंटरजेक्शन आहे. यू डिड वेल, ग्रेट. इथे ग्रेट इंटरजेक्शन आहे. एक एक्झाम्पल बघूया त्यात सर्व पार्ट्स ऑफ स्पीच आहे. वाव, ही रॅन फास्ट आफ्टर द बस अँड कॉट इट. वा, तो बसच्या मागे वेगाने धावला आणि बस पकडली. वाव इंटरजेक्शन. ही प्रोनाउन, रॅन वर्ब, फास्ट ॲडवर्ब, आफ्टर प्रिपोजिशन, द ॲडजेक्टिव्ह, बस नाउन, अँड कंजंक्शन, कॉट वर्ब, इट प्रोनाउन. तुमच्यासाठी होमवर्क आहे. या सेंटेन्समधील पार्ट्स ऑफ स्पीच ओळखा आणि कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. आय होप तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितली असेल. जर तुम्हाला इंग्रजी चांगले बोलायचे, लिहायचे आणि समजून घ्यायचे असेल तर पार्ट्स ऑफ स्पीच समजून घेणे खूप आवश्यक आहे.
पुढच्या व्हिडिओमध्ये पार्ट्स ऑफ स्पीच एक एक करून सोप्या पद्धतीने बघणार आहोत. व्हिडिओ कशी वाटली हे कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. तोपर्यंत स्टे हॅपी, कीप लर्निंग, कीप ग्रोईंग अँड थँक यू सो मच फॉर वॉचिंग.